मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास किंवा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावरील गणित पाहायला लागलो पण त्याच्यामधला सराव संच 1.2 मधला 10वा प्रश्न पाहू. याच्यामध्ये आकृती दिलेली आहे. आकृती पाहिली की पहिल्यांदा असं वाटू शकते तुम्हाला, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना असं वाटते बापरे इथं खूपच किचकट आकृती आहे, परंतु खूप सोपं गणित आहे. आकृतीत काय सांगितलंय म्हणजे गणितात की त्रिकोण DEF आहे, याच्या आतमध्ये कुठेतरी एक्स बिंदू असा आहे की जेणेकरून एक्सला जर का या तीनही शिरोबिंदू सोबत म्हणजे एक्सला डी सोबत, एक्सला ई सोबत, एक्सला एफ सोबत जोडलं तर ह्या त्रिकोणाच्या आतमध्ये अजून एक त्रिकोण असा तयार होतो ज्यामध्ये की PQ ही DE ला समांतर आहे. इथं दिले बाजू PQ बाजू DE ला समांतर आहे. त्याच्यानंतर या त्रिकोणाची QR ही EF ला समांतर आहे. तर तुम्हाला सिद्ध करायचं आहे की बाजू PR ही या DF ला समांतर येते असं सिद्ध करायचं आहे. हे बाजू समांतर आणणे म्हणजे तुम्हाला प्रमाणाचं मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास वापरावा लागणार आहे एवढं नक्की आहे. बाजू समांतर असणे, ठीक आहे ना, कारण जर का गुणोत्तर समान आले तर याचा अर्थ बाजू समांतर येते हे आपल्याला व्यत्यासात पाहिलंय. ठीक आहे, तर मग आता व्यत्यासाचं उत्तर आणण्यासाठी प्रमाणाचा मूलभूत प्रमेयाचा उपयोग करू आपण. आता पहा इथे काय झालंय की इथे असा एक त्रिकोण आहे, तुमच्या लक्षात येत असेल तिथं आकृतीत दिसत असताल तुम्हाला क्लिअर. तर एक त्रिकोण असा आहे इथं आहे का, हा बघा हा जो आहे ना त्रिकोण, हा त्रिकोण मी इथला घेतला, हा DXE, ठीक आहे ना, DXE हा त्रिकोण. ह्याच्यात काय सांगितलं आपल्याला की PQ ही ED ला किंवा DE ला समांतर आहे, म्हणजे ह्या दोन समांतर आहेत, ठीक आहे ना. तर मग तुम्ही सांगा मला त्रिकोण XDE किंवा त्रिकोण XDE मध्ये PQ समांतर आहे DE ला, हे आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे याला मी पक्ष म्हणतो समजा, किंवा तुम्ही इथं दिलेलं आहे किंवा आकृतीवरून असंही लिहू शकता. मग आता जर का या त्रिकोण XDE मध्ये जर का एका बाजूला एखादी रेषा समांतर असेल तर आणि ती इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदत पण असेल तर याचा अर्थ काय आपल्याला लिहिता येते प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार XP/PD बरोबर XQ/QE. XQ/QE हे कशावरून लिहिता येते प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार, बरोबर आहे, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, बरोबर आहे. ठीक आहे, आता दुसरा त्रिकोण घेऊ, हा वाला ज्याच्या समांतर दिल्यात रेषा ते त्रिकोण घेऊन टाकू आपण, ठीक आहे ना. आता हा खाली एक त्रिकोण दिसतो आणि इथे एक QR त्याला समांतर आहे, यातल्या EF या बाजूला असं दिलेलं आहे, ठीक आहे ना. हा त्रिकोण XEF मध्ये QR EF ला समांतर आहे, सो ठीक आहे ना. त्रिकोण XEF मध्ये QR EF ला समांतर आहे, QR EF ला समांतर आहे. मग आता पुन्हा एकदा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार काय लिहिते ते XQ/QE, XQ/QE बरोबर तिकडची बाजू XR/RF. हे कशावरून लिहिलं पुन्हा एकदा प्रमाणाचे मूलभूत प्रमेयानुसार, बरोबर आहे ना. आणि हे तर आपल्याला दिलेलंच आहे की ही QR ही EF ला समांतर आहे, बरोबर आहे. मग आता बघा, आता या दोन त्रिकोणात म्हणजे या दोन समीकरणात वाटल्यास इथं तुमच्या लक्षात येते पहा XQ/QE बरोबर XP/PD आहे ना, आणि या समीकरण नंबर 2 मध्ये XQ/QE बरोबर XR/RF आहे. म्हणजे याची डावी बाजू ही या समीकरणाच्या उजव्या बाजूशी आहे एकरूप किंवा बरोबर, आणि ही जी बाजू आहे हीच इथं लिहिलेली आहे आणि याची उजवी बाजू ही आहे. म्हणजे मला असं म्हणता येते की हे दोन जर काय सारखे येतं तर हे दोन सारखे असतील, म्हणजे मला असं लिहिता येते XP/PD हे गुणोत्तर XR/RF शी एकरूप असेल. हे कशावर लिहिलं समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 वरून, कळलं. मग आता पहा काय आलं आपलं, आपण जे सिद्ध केलंय त्याच्यात काय आलंय तर त्याच्यात हे आलंय XP/PD बरोबर XR/RF. म्हणजे इथे काय आलं की XP/PD बरोबर XR/RF असं आलं. आणि मग हे जर का असं येत असेल तर याच्यावरून काय म्हणता येते मला की याचा अर्थ ही बाजू PR ही बाजू DF शी
है ना, पी आर ही बाजू डी एफशी समांतर असेल. कशावरून? व्यत्यास, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास है ना. कारण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासात काय म्हणलं होतं आपण की जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना समान प्रमाणात विभागत असेल, मग इथं समान प्रमाण आलंय है ना. या पी आर मुळं ह्या दोन बाजू ज्या आहेत ह्या त्रिकोणाच्या कोणता त्रिकोण डी एक्स एफ मध्ये, ठीक आहे ना. पी आर आणि डी एफ ह्या समांतर आल्या, पी आर आणि डी एफ ही समांतर आली, म्हणजे ह्या दोन गुणोत्तर समान आले, म्हणून याला ठीक आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासावरून लिहिता येते. कळलं? सोपं आहे. दोन त्रिकोण, या दोन त्रिकोणात दोन रेषा समांतर आहेत असं दिले दोन बाजूंना, त्याच्यामुळे याच्यात प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा वापर केला. आणि मग प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा वापर केल्यानंतर ह्या दोन समीकरणाचा उपयोग करून असं लिहिता येते की हे या बाजूचं गुणोत्तर या त्रिकोणातल्या आणि या बाजूचं गुणोत्तर हे समान येते. मग व्यत्यासावरून असं म्हणता येते की मग ही बाजू नक्कीच, ही रेषा नक्कीच या बाजूला समांतर असेल, जे की आपल्याला सिद्ध करायचं होतं. ठीक आहे.